नमः. ओम गम गणपतये नमः. आज दिनांक 27 अर्थातच वार गुरुवार आणि नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेचा अत्यंत उत्तम दिवस आणि आपणाला सर्वांना माहीतच आहे की दर्याला म्हणजे समुद्रावरती एक सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. हा अतिशय महत्त्वाचा सोहळा असतो आणि जे मासेमारी धंदा करतात तो याविषयी चालू करतात आणि समुद्र शांत व्हावा म्हणून त्याला ते प्रार्थना करतात आणि सर्वांत मासेमारीचा धंदा आमचा उत्तम हो अशा प्रकारची प्रार्थना ते समुद्राला करतात आणि अक्षरशः सोन्याचा नारळ त्या समुद्राला अर्पण करतात. सोन्याचा नारळ अर्पण करून पूजा अर्चा करतात आणि प्रत्येकाच्या घरी नारळ भात किंवा नारळाचे पदार्थ, मग नारळाची वडी किंवा लाडू अशा तऱ्हेचे पदार्थ, नारळापासून केलेले पदार्थ हे घरोघरी असतात. आता हा नारळी पौर्णिमेचा दिवस खरोखर आनंददायक असतो, पाहण्यालायक असतो आणि सगळं आनंद लुटायचा असेल तर दर्यावर गेल्यानंतर आपल्याला कळतं की समुद्रकिनारी किती मोठा सोहळा असतो. अतिशय आनंददायक आणि आपल्याला समाधान होतं. हा अत्यंत चांगला असा दिवस आहे की सोन्याचा नारळ अर्पण करताना दर्याला शांत करतात. दर्या यावेळेला उधळ असतो, समुद्र उधळ, तर त्या समुद्राला शांत करण्यासाठी असे मोठे पूजा अर्चा सुद्धा केली जाते. हे महत्वाचं आहे. आता ह्याच्या आधारावर माझी एक कविता आहे. तर कवितेत हेच वर्णन केलेलं आहे, मी जे सांगतो ते वर्णन केलेलं आहे. आणि मग अतिशय साधा होणारा सणाची कवितेत माहिती थोडक्यात सांगता माझा प्रयत्न आहे. तर ऐका. तर अरे दर्या राजा करतो तुला नारळ अर्पित. अरे दर्या राजा तुला नारळ करतो अर्पित. प्रार्थना करतो हो तू शांत. प्रार्थना करतो हो तू शांत. घराघरात आज आहे नारळी भात. घराघरात आहे नारळी भात. आज मासेमारीला होते सुरुवात. आज मासेमारीला होते सुरुवात. वरुण देवास प्रसन्न करीत. सोन्याचा नारळ करती अर्पित. सोन्याचा नारळ करती अर्पित. कोळी बांधव येऊ रे सुखाचे दिवस. समृद्ध जीवन संकल्प आज ते करत. समृद्ध जीवन संकल्प करती जीवन.